Okay. Hi guys, long time no speak. So I just came from college, and there is a one good news. The good news is tomorrow is holiday. So I thought, why not make a vlog? तसे माझे एक्झाम्स पण येणार आहेत काय आलेत. म्हणजे 13 एप्रिल पासून माझी एक्झाम आहे आणि मला त्याचा काहीच अभ्यास झालेला नाही आहे. येस, मला लास्ट पण आवडत आहे, पण मी करणार आहे अभ्यास. सो चला दाखवते मी काय करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहे टू डू लिस्ट, बिकॉज प्रोडक्टिव्हिटी मॅटर्स. ओके, तर काहीच मी बनवलेलं आहे टू डू लिस्ट. वरचं बघू नका. सगळ्यात पहिले रूम साफ करणार आहे मी, मग लॉन्ड्री करणार आहे, मग मला द्रव्यगुणचा अभ्यास करायचा आहे आणि मग काय करायचं आहे, जर्नल लिहायचे आहे. जर मी हे 4 काम सुद्धा केले आज तर देवधंद पावणार आहे. चला पहिले गाणं लावूया, कारण की म्युझिक इज अ थेरपी, यु नो. तू बात करे यार. हे रोज बघा, हे रोज म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये एकदा सेमिनार झालं होतं, तर हे कोणाला वेलकमसाठी दिलं होतं आणि त्याने ते तिथंच डेस्कवर सोडून गेलं होतं आणि हे मी आणलं होतं घरी, कारण की मला फुलं आवडतात आणि हे सुकून गेलं आहे गाईज. तरी मी छान दिसते, प्रिटी. तर मी फेकून देणार आहे ना, कारण की माझ्याकडे जागा नाही आहे मला पुढे ठेवायला. बघितलं गाईज, द ऑडॅसिटी टू कीप ड्राय फ्लावर्स. तर गाईज, मला टायमिंग देऊन स्वतः लेट येणाऱ्या मंडळींचं स्वागत करूया. कॉफी विथ कोणती बिस्किट आहे? ये देखो, घर से लाया है. 10 रुपए का ये है टोस्ट, 2 दिन से खा रही है. क्या बोलना चाहोगे? खूप छान वाटतंय का, तर थोडा रस का होईना पण पाऊस पडला. थोडा काय रस? नाही, आंब्याचा रस काय? थोडा पाऊस पडलाय गाईज, थेंबे थेंबे तळे तळ्याचे. साचे. इतकं छान वाटतंय ना, असं स्मेल, मातीचा सुगंध. अगं बाई, काय सांग. 5:30ला हॉस्टेलवरून निघालो होतो, तर आता वाजले तर 6:30. आणि आम्ही दोघीला पण कपडे धुवायचे आहेत. इसीलिए हम जा रहे हैं हॉस्टेल. येस. तुम्हाला ना मी एक किस्सा सांगते. तर तो किस्सा असा आहे की म्हणजे 2 दिवस आधीची गोष्ट आहे. काय झालं होतं, मी लेट उठली होती. तर लेट उठली होती म्हणून कसं होतं, 8 वाजता उठली होती. तर मग ते पाणी वगैरे सगळं चाललं जाते हॉस्टेलमधलं गरम पाणी. मग मी म्हटलं चला इलेक्ट्रिक रॉड घेऊया आणि पाणी गरम अंघोळ करूया. मग नंतर मी काय केलं, एक बकेट घेतली आणि त्यात रॉड टाकला आणि गरम करायला ठेवलं. आणि काय झालंय, स्टार्टिंगलाच मला ना चालू करताच आवाज आला असा वेगळाच. पण मी म्हटलं चला इग्नोर मारूया, असेल असं. तर मग झालं, मी माझ्या रूममध्ये आले आणि मोबाईल बघत बसले. टायमर लावला होता मी 20 मिनिटाचा. तर जो 20 मिनिटाचा टायमर होता तो बंद झाला. त्याच्या पुढं 5 मिनिटं तर होऊन गेले. मी म्हटलं अरे आता जायला पाहिजे, लई वेळ झाला, असं तसं. तेवढ्यातच एका पोरीचा असा चिलवण्याचा आवाज आला आणि आवाज लाईक, भाई ते मी ज्या बकेटीमध्ये रॉड ठेवला होता त्याचं तर काही झालं नाही ना. तर मग मी मी म्हटलं अरे जायला पाहिजे. मग मी गेली. गर्दी झाली होती. रेक्टर मॅम 4-5 पोरी तिथं होत्या. म्हणजे अरे बापरे. आणि मग म्हटलं हे व्हॉट हॅपन. मग सगळेजण सांगत आहे की अरे बापरे, आता तर बकेट जळणार होती, आता तर शॉक होणार होतं, शॉर्ट सर्किट झाला असता, पाण्यातून असे वाफा निघत होते म्हणे गरम गरम.
पांढरे पांढरे, असं वाटत होतं की सगळंच आता हे होणार आहे, ते होणार आहे, आग लागणार आहे. आणि कोणाचं होतं काय माहिती म्हणजे असं तसं. आणि मी वा असं झालं, बापरे बापरे, कोण आहे ती मुलगी, अगं बाई, असं तसं. आणि मग काय झालं, विदिन 5 मिनिट सगळे चालले गेले तिथून. आणि म्हटलं अरे यार मला आता आंघोळ करायची आहे, लेक्चरला जायचं आहे. मग मी काय केलं, ते रॉड काढला, बकेट घेतली आणि आंघोळ करायला गेली. आणि मग नंतर माझ्या एका बॅचमेटला कळालं की ते पाणी माझंच आहे. तर मग शी वॉज लाईक, की तुला माहिती नाही का काय झालं? मग म्हटलं काय झालं ग, काय झालं, मला सांग की. म्हटलं हो ग, जास्त वेळ झाला होता, मला माहितच नाही असं झालं, असं असं. म्हटलं यापुढे ना ठेवत मी. मग असं करून मी सॉर्ट केला. पण दुसऱ्या दिवशी कळालं की ते रॉड पण ठीकच आहे, म्हणजे एवढं काय झालं नाही. पण आता पुढे पुढे हात जोडते, पण मी लेट नाही उठणार, लवकरच उठणार बाहेर. अरे यार, मेस बंद आहे, आता बाहेर जावं लागेल जेवायला. तिकडून आल्यावर कपडे धुवायचे आहे. आतापर्यंत माझं फक्त एकच काम झालेलं आहे, जे की रूम साफ करणं. अजून भरपूर काम बाकी आहे. आय होप होईल. बी पॉझिटिव्ह. हा इथंच आहे. चल मी काम करत आहे, बाय. बाय. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वर्क. It's 11 p.m. and I'm still figuring out the Dravyas which are in the same category of Rasa, Virya, Vipak. Let's see. It's possible or not. This is Kapikachu and this is my Kapikachu. So basically हे वानरासारखं दिसते, मंकीसारखं, म्हणून याला कपिकच्चू हे नाव दिलं आहे. सो फायनली मी प्रगत तंत्राचं पण प्रॅक्टिकल कम्प्लीट करायचं, जर्नल कम्प्लीट करायचा प्रयत्न केला आहे. लिहिण्याची इच्छा तर नव्हती माझ्याकडं, तर मग मी डायग्राम्स काढले, भरपूर काढले. सो हिअर इज द एंड. मी माझी टू डू लिस्ट कंप्लीट केलेली आहे, 4च्या 4ही. मोठी गोष्ट तर नाही आहे, पण कोणी म्हणत असणार की बाई छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा टू डू लिस्टमध्ये मेन्शन करायची काय गरज आहे. गरज आहे, कारण की जी मी 4 गोष्ट केली आणि जर टू डू लिस्ट मी नसती लिहिली तर त्या 4पैकी 2 गोष्टसुद्धा मी नसती केली, कारण की आळस. आणि ती 4 गोष्ट मी लिहिली तर माझ्या डोक्यामध्ये एक व्हिज्युअल मेमरी बनली की नाही, मला ते गोल्स कंप्लीट करायचे आहेत. आणि कुठं ना कुठं आपल्याला पण लाज वाटते की यार नाही करायचं आहे. सो या, आजचा ब्लॉग इथेच संपतोय. भेटू इन नेक्स्ट ब्लॉग.